आता मोबाईल इथेच ठेव म्हणजे शोध मोबाईल एक वेटिंग रूम मध्ये 6 जण आहेत, त्यांना तू हे कसं करता येईल? मी इथे ऑन केलं, इकडे येतो एक मिनिट. सगळ्यांना ऍडमिट करून घे. हो, पण ते दिसत नाही आहे इथे मला, म्हणून इकडे येतो एक मिनिट. माझा मोबाईल इकडे तू फक्त एक काम कर म्हणजे याच्यामुळे मी तू सध्या ॲडमिट करत, पण माझं पूर्ण वापर काम समजायचं ॲडमिट ते करायचं. गुड मॉर्निंग. Good morning, ma'am. गुड मॉर्निंग. नमस्कार. सर्व विद्वज्जनांचे, प्राध्यापक वृंदांचे तसेच विद्यार्थ्यांचे मनस्वी स्वागत. आदरणीय माझे शिक्षक डॉक्टर सुरेंद्र गायधने सर, आमच्या प्राचार्या डॉक्टर तनुजा नाफडे मॅडम, उपप्राचार्य नगराळे सर, सर्व प्राध्यापक वृंद, आपण सर्वांचे एकदिवसीय वेबिनारमध्ये सहर्ष स्वागत. हा कार्यक्रम आयोजित करण्यामागील व तत्वज्ञानाचे महत्त्व हा विषय निवडण्यामागील उद्देश असा की नोव्हेंबर महिन्यातील 3ऱ्या गुरुवारी जागतिक तत्वज्ञान दिवस असतो. त्याच दिवशी आपल्याला हा कार्यक्रम करावयाचा होता, परंतु काही कारणांमुळे आपण हा कार्यक्रम आज घेत आहोत. तत्वज्ञानाचे महत्त्व आहे का आणि असेल तर ते कसे, त्याची उपयोगिता कोणती, असे आणि यासंबंधी अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतात. विद्यार्थ्यांच्याही मनात हे प्रश्न असतात आणि त्याचबरोबर हे प्रश्न शिक्षक आणि इतरांच्याही मनात बरेचदा घोळत असतात. त्या प्रश्नांची उकल करता यावी, काही अंशी आपल्याला उत्तरे समाधानकारक शोधता यावी, या उद्देशाने आपण हा कार्यक्रम घेत आहोत. तत्वज्ञान हा शब्द तत्व अधिक ज्ञान अशा संधीने बनतो. तत्व हा शब्द तत् अधिक त्व असा तयार होतो. तत् म्हणजे ते हे सर्वनाम आहे. तत्चा तत्पणा म्हणजे तत्व, तत्वाचे ज्ञान म्हणजे तत्वज्ञान. इंग्रजीत याला फिलॉसॉफी असे म्हणतात. फिलोसॉफिया या ग्रीक शब्दातून याची उत्पत्ती झालेली आहे. याचा अर्थ प्रज्ञेविषयी प्रेम किंवा ज्ञानाविषयी प्रेम असा आहे. ग्रीकांच्या मते शहाणपणा ही मानसिक संकल्पना आहे, तिच्यावर प्रेम करणं म्हणजे तत्वज्ञान. तत्वज्ञानाची व्याप्ती फार मोठी आहे. त्यात अनेक शाखा आहेत. तत्वमीमांसा, ज्ञानमीमांसा, तर्कशास्त्र, नीतिशास्त्र आणि सौंदर्यशास्त्र या प्रमुख शाखा आहेत. या शाखांमध्ये विशेषत्वाने तर्कशास्त्र आणि नीतिशास्त्र यांचा
विशेष अभ्यास होतो, कारण तर्कशास्त्र हे स्पर्धात्मक परीक्षांमध्ये वापरले जाते. नीतिशास्त्रातील उपयोजित नीतिशास्त्र ही शाखा आज फार महत्त्वाची आहे. सर्व गोष्टी आपणास माहीत व्हाव्या या दृष्टिकोनातून आपण या वेबिनारचे आयोजन केलेले आहे. शिक्षण का घ्यावयाचे? तर आपण नोकरीसाठी हे इक्वेशन ताबडतोब लावतो. मग अशा या व्यवहारात तत्वज्ञान कुठे येते हा प्रश्न असतो. या दृष्टिकोनातून MPSC, UPSC यासारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये तर्कशास्त्र या विषयाला महत्त्वाचे स्थान आहे. नीतिशास्त्र, तर्कशास्त्र महत्त्वाचे ठरतात. आपल्या बुद्धीला चालना देण्यासाठी तत्वज्ञान महत्त्वाचे आहे. शरीर चालवण्यासाठी जशी अन्न, हवा, पाणी गरजेचे आहेत, तसेच बुद्धीला खाद्य म्हणून तत्वज्ञानाची गरज फार मोठी आहे, यात शंका नाही. या विषयाचे मार्गदर्शन करण्यासाठी आपणास व्याख्याते म्हणून डॉक्टर सुरेंद्र गायधने सर लाभले आहेत. त्यांचा अल्पसा परिचय असा: रातुम नागपूर विद्यापीठाचे तत्वज्ञान विभागाचे ते विभाग प्रमुख आहेत. सरांच्या मार्गदर्शनात 5 विद्यार्थ्यांना आचार्य पदवी प्राप्त झाली आहे. त्यांचे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध आहेत. अनेक विद्यापीठातील आचार्य पदवीच्या मूल्यांकनाचे त्यांनी कार्य केलेले आहे. त्यांचे तत्वज्ञानातील काम फार मोठे आहे. अखिल तत्वज्ञान परिषदेचे ते अध्यक्ष आहेत. धन्यवाद सर. आपण माझी विनंती स्वीकारली त्याबद्दल मी आपले आभार मानते आणि स्वागतही करते. मी शब्दसुमनांनी आपले स्वागत करते. मी गायधने सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. नमस्कार. सर्वप्रथम मी प्राध्यापिका वर्षा जपे यांचे आभार मानतो की त्यांनी मला आज या ठिकाणी तुम्हा सगळ्यांशी गप्पा मारायला एक संधी दिलेली आहे. आणि वर्षा जपे यांचं कौतुक सुद्धा करतो की त्यांनी प्रास्ताविकपर जे सांगितलं आहे ते इतकं करेक्ट, बरोबर आणि सोप्या शब्दात त्यांनी सांगितलेलं आहे. ही खूबीच म्हणजे प्राध्यापक होण्याची आपण काय म्हणू प्राथमिक पहिली निशाणी आहे. मित्रांनो, आज कोरोनाच्या काळामध्ये समोर प्रत्यक्ष आपण काही येऊ शकत नाही, बोलू शकत नाही, मास्क असतो आणि म्हणून आपण वेबिनारच्या माध्यमातून एक दुसऱ्यांशी चर्चा, गप्पा, देणे घेणे विचारांचे करीत आहोत. तत्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांना मी एक गोष्ट नेहमी सांगत असतो मित्रांनो. ती गोष्ट कुठली? एक ही की अनेकदा समाजामध्ये आपण ज्या ठिकाणी वावरतो, कॉलेजेसमध्ये, मित्रमंडळींमध्ये एक समज आपल्याला दिसून येतो, प्रत्यास येतो, आणि तो हा की सोशल सायन्सेस मधील विषय शिकणारे विद्यार्थी, ज्याला आपण आर्ट्स म्हणतो, आजकाल त्याला आपण ह्युमॅनिटीज म्हणतो, मानवशास्त्रे म्हणतो, हे विद्यार्थी आणि विज्ञानाचे विद्यार्थी, सायन्सचे विद्यार्थी, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि आणखी इतर ब्रँचेस आहेत, ह्या विद्यार्थ्यांमध्ये फार मोठा फरक आहे. कारण हे जे विषय आहे सायन्स आणि सोशल सायन्सेस, सामाजिक विज्ञान,
यामध्ये फरक हा आहे की विज्ञान हे जास्त महत्त्वाचं आहे आणि बाकी विषय जे आहेत ज्यामध्ये तत्वज्ञान सुद्धा येतो आपला ह्युमॅनिटीजमध्ये, याला इतकं महत्त्व नाही आहे. पण मित्रांनो, एक लक्षात ठेवा की तत्वज्ञान हा विषय सायन्सपेक्षा, विज्ञानापेक्षा गौण आहे, दुय्यम स्वरूपाचा आहे असं अजिबात नाही. विषय कुठलाही का असेना, तो एकाच स्तरावरचा आहे. विज्ञान ग्रेट आहे आणि सायन्स बाकी विषय जे असतील सोशॉलॉजी, फिलॉसॉफी, असं काही नाही. त्यातल्या त्यात मी तुमचं गौरव करतो, कौतुक करतो की तुम्ही तत्वज्ञान या विषयाचे विद्यार्थी आहात. का करतो असं? कारण तत्वज्ञान हा विषय प्रत्येकच विषयाचा पाया आहे, बेस आहे, बुनियाद आहे, आधार आहे. विज्ञानाचा सुद्धा, विज्ञानाचा पाया तत्वज्ञान आहे आणि असा विषय जो सर्वच ज्ञान विषयांचा पाया आहे, आधार आहे, त्या विषयाचे तुम्ही प्राध्यापक आणि तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही अभ्यासक आहात. ही एक फार मोठी गोष्ट आहे, एक गौरवाची गोष्ट आहे. आणि म्हणून कधीही कुठल्याही विद्यार्थ्याशी स्वतःची तुलना करताना, एकतर तुलना करूच नाही, परंतु आपण कमतर आहोत असं समजून घेऊ नका. बघूया आपण काय महत्त्व आहे तत्वज्ञानाचं. तत्वज्ञानाच्या शाखा अनेक आहेत असं आपण समजतो, परंतु बेसिक, मूलभूत ज्या शाखा आहेत त्या 4 किंवा 5 आहेत. सांगतो. मूलभूत पहिली शाखा ही मेटाफिजिक्स. मेटाफिजिक्सला आपण मराठीमध्ये अतिभौतिकी किंवा अधिभौतिकी किंवा पराभौतिकी असं म्हणतो. हिंदीमध्ये आपण आणि मराठीत सुद्धा तत्वमीमांसा असं सुद्धा म्हणत असतो. दुसरी शाखा आहे ऑन्टॉलॉजी, ज्याला आपण सत्ताशास्त्र म्हणतो. अनेकदा सत्ताशास्त्र ही शाखा मेटाफिजिक्स म्हणजे अधिभौतिकी या शाखेचीच एक उपशाखा आहे असं समजले जाते आणि दोघून नाही, एकच शाखा आपण मानत असतो. दुसरी शाखा एपिस्टेमॉलॉजी, ज्ञानमीमांसा किंवा ज्ञानशास्त्र. तिसरी शाखा आपल्याला दिसते नीतिशास्त्र, एथिक्स, त्याला नीतिमीमांसा असं सुद्धा म्हणतात. चौथी शाखा आपल्याला दिसते आहे ती म्हणजे लॉजिक, तर्कशास्त्र. आता बघा गंमत, पहिली मूलभूत शाखा म्हणजे मेटाफिजिक्स. काय करतो आपण मेटाफिजिक्समध्ये, किंवा या शाखेचा उदय कसा झाला, उद्भव कसा झालाय, जर आपण हे बघितलं तर आपल्याला दिसेल की जगामध्ये जेव्हा मनुष्य चोहोबाजूला बघायला लागला तेव्हा यामधील अनेक क्रिया, प्रक्रिया, नैसर्गिक प्रक्रिया त्याला दिसल्या. सूर्य कसा उगवतो, पाऊस कसा येतो आणि हे सगळं का झालं, कसं झालं, याबद्दल त्याच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आणि नंतर तो ह्या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू लागला. हे काय आहे हा तो प्रश्न. जगाकडे बघा, झुळझुळ पाणी वाहत आहे, आपण पितो, आपली तहान जाते आहे, पाऊस आहे, खाद्यपदार्थ आहे, सूर्य उगवतो, वारा येतो, वादळ येतं, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, फळं, हे सगळं का, कसं आहे, हे कुठून तयार झालं आहे, हे कोणी तयार केलं आहे आणि हे कसं तयार केलं आहे आणि कशासाठी तयार झालेलं आहे, हे सगळं विश्वाविषयी असलेल्या आश्चर्यकारक घटना त्या बघून त्याविषयी मनात येणारे प्रश्न आणि ते प्रश्न सोडवण्याच्या प्रयत्नात तत्वज्ञानाचा उदय झाला. आज बघा, हे काय आहे हा जो प्रश्न आहे विश्वाविषयीचा, याचं उत्तर कोण शोधतंय? कॉस्मॉस म्हणजे ज्याला आपण विश्व म्हणतो,
ह्या विश्वाविषयी संशोधन आज विज्ञान करते. पाणी काय आहे, पाऊस कसा येतो, ह्या सगळ्या गोष्टींचं, ह्या सगळ्या बाबींचं, ह्या सगळ्या समस्या ज्या आपण उपस्थित केलेल्या आहेत सुरुवातीला, अगदी तत्वज्ञानाच्या सुरुवातीला, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आज विज्ञान करते. म्हणजे विज्ञानामध्ये जी आज प्रगती झालेली दिसते ती फिलॉसॉफीमुळे, ती तत्वज्ञानामुळे. हा असा एक प्रवास होत असतानाच ज्ञान म्हणजे काय, आपण कशाला खरं ज्ञान म्हणावं किंवा सत्य ज्ञान म्हणावं. कधी कधी बघा, सत्य ज्ञान, ज्ञान हे नेहमीच सत्य राहणार ना, परंतु ज्याला आपण ज्ञान म्हणू ते ज्ञान आपल्याला कोणत्या प्रकारे प्राप्त होऊ शकते याविषयीचं चिंतन मानवी समाजात व्हायला लागलं. आणि एक नवीन शाखा तत्वज्ञानाची उदयास आली, जिला आपण एपिस्टेमॉलॉजी किंवा ज्ञानमीमांसा किंवा ज्ञानशास्त्र असं म्हणतो. मित्रांनो, व्हॉट इज धिस एपिस्टेमॉलॉजी? एपिस्टेमॉलॉजी ही ज्ञान मिळवण्यासाठी असलेली मेथडॉलॉजी आहे, पद्धतीशास्त्र आहे. ज्ञान प्राप्ती कशी आपल्याला होईल त्याबद्दलची ही एक सीडी आहे, एक रस्ता आहे, एक पथ आहे. आणि याचा स्वीकार विज्ञानाने केलेला आहे, पुन्हा आपल्याला या ठिकाणी दिसेल. म्हणजे हे बघा की तत्वज्ञान सगळ्या समाजासाठी उपयोगी ठरत आहे, त्यामध्ये विज्ञानासाठी जास्त उपयोगी ठरत आहे. आणि म्हणून आपण विज्ञानापेक्षा काही वेगळे नाही आहे किंवा विज्ञान आपल्यापेक्षा वेगळे नाही आहे. ही ताटाटू हा विभक्तपणा तत्वज्ञान आणि अन्य विषयामध्ये आपण कधीच मान्य करू नये. कसं आपल्याला ज्ञान मिळेल, कोणत्या प्रकारे ज्ञान मिळेल? संशोधन जे तत्वज्ञानाशिवाय सुद्धा सोशलॉजीमध्ये किंवा हिस्ट्रीमध्ये किंवा पॉलिटिकल सायन्समध्ये हे जे सगळं होत असते कशासाठी आहे? संशोधनाचं उद्दिष्ट काय, की नवीन ज्ञान मिळवणे. आता हे ज्ञान मिळवण्यासाठी कुठली मेथडॉलॉजी असते, ही मेथडॉलॉजी कोण पुरवतं? विज्ञान. आज जी आपण मुलाखत पद्धत म्हणतो किंवा क्वेश्चनर पद्धत म्हणतो किंवा एखाद्या स्थळी जाऊन भेट देऊन निरीक्षण करणे, ही पद्धत प्रत्यक्षपणे जाऊन बघणे, व्हॉट इज दिस? अनुभववाद आहे. एखाद्याला दिलेले एक क्वेश्चनर आहे आणि त्यावरती त्यांनी क्वेश्चनरची उत्तरं दिलेली आहे आणि मग ते आपण घेतो. शब्दप्रमाणे एका गोष्टीवरून दुसऱ्या गोष्टीचं आपण त्याला म्हणू की ज्ञान मिळवणे, एंटेलमेंट, अनुमान आहे. ह्या मेथडॉलॉजी तत्वज्ञान अन्य शाखांना पुरवते. यानंतरची तिसरी ब्रँच शाखा फार महत्वाची आहे. आतापर्यंत आपण बघितलं मेटाफिजिक्समध्ये काय आहे. सूर्य कसा उगवतो आहे, पाऊस येतो म्हणजे ह्या घटना आहेत, वस्तुस्थिती आहे बद्दलचा हा विचार आहे. काय आहे, वस्तुस्थिती कशी आहे, इज. पण मानवी समाजामध्ये आणखी इतरही प्रश्न असतात की कसे असावे, मी काय करायला पाहिजे. म्हणजे हा ऑट विषयीचा प्रश्न आहे, काय असावे, काय असावे. आता ह्या काय असावेचा हा जो प्रश्न आहे, ह्या व्यक्तीच्या आचरणासंबंधीचा आहे की आपली नैतिक तत्वे कुठली असायला पाहिजे, आपण कोणत्या प्रकारे आचरण करायला पाहिजे. आणि याचा अभ्यास आपण नीतिशास्त्रामध्ये करीत असतो. व्हॉट आर टू बी. आणि मग कर्तव्यपूर्तीसाठी म्हणून फक्त आपण आचरण करायला पाहिजे, की स्वतःच्या सुखासाठी म्हणून आपण आचरण करायला पाहिजे, की जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त सुख मिळेल या प्रकारची कृती आपण करायला पाहिजे. याप्रमाणे मूल्यांविषयीचं अध्ययन, मूल्यांविषयीची चर्चा आपण नीतिशास्त्रामध्ये करीत असतो. मानवी समाजामध्ये मनुष्याला जर खरोखरच मनुष्य म्हणून जगायचं असेल तर मूल्यांशिवाय जगणे एक तर अशक्यच आहे. आणि समजा असं कोणी जगत असेल मूल्यांशिवाय
तर आपण त्याला मनुष्य म्हणूच शकणार नाही. आणि म्हणून मनुष्याला मनुष्य खऱ्या अर्थाने मनुष्य म्हणून जगायचं असेल तर त्याला नीतिशास्त्राची गरज पडते. आणि नीतिशास्त्र ही एक शाखा आहे. जीवनामध्ये आणखीन एक दुसरी बाजू आहे. ज्ञान देताना, घेताना, चर्चा करताना ते घासून पुसून तपासायला पाहिजे. वाद निर्माण झाले तर ते सोडवता यायला पाहिजे. आणि त्यासाठी मी तर्कशास्त्र, लॉजिक ही एक शाखा आपल्याला दिसेल. कोर्टामध्ये वकिलांचे त्यांचे युक्तिवाद आपण बघतो जर आपण कधी कोर्टात गेलो असेल तर, किंवा मित्रांमध्ये सुद्धा एखाद्या समस्येविषयी आपण चर्चा करतो आणि एक दुसऱ्यांशी आपण युक्तिवाद करीत असतो. आता हे युक्तिवाद व्यवस्थितपणे व्हायला पाहिजे, त्याचे काही नियम असायला पाहिजे आणि आहेत. या नियमांचा आपण अभ्यास कुठे करणार तर आपण तर्कशास्त्रामध्ये तत्वज्ञानाच्या ह्या 4थ्या शाखेमध्ये आपण हे सगळं करीत असतो. आणि दैनंदिन जीवनामध्ये आपण आपल्या मित्राशी चर्चा करताना सुद्धा अनेकदा तर्कशास्त्राचा उपयोग करून घेत असतो. आपण आपल्या शिक्षकांशी बोलताना सुद्धा आणि आपले शिक्षक सुद्धा तर्कशास्त्राचा उपयोग करून घेत असतो. तर तर्कशास्त्राचा असाही एक उपयोग आपल्याला मानवासाठी महत्त्वाचा असलेला दिसतो. एकंदरीत आपण बघितलं तर तत्वज्ञान त्याच्यात सगळ्या शाखा ह्या बेसिक आहेत, परंतु याच्यानंतरच्या ज्या शाखा आहेत त्या सुद्धा, आणि ह्या शाखा मानवी जीवनाला अत्यधिक उपयुक्त अशा आहेत. आज बघा ना, कोरोनाचे जवळजवळ मला वाटते 8 महिने अंदाजे झाले आहे. या 8 महिन्याच्या कोरोनाच्या इतिहासामध्ये घडलेली गोष्ट आहे, झालेली गोष्ट आहे म्हणून इतिहास आपण म्हणतोय, आणि हा इतिहास आणखी सुरू राहणार आहे. माणसाला कसं जगावं हा एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी पडला. आणि मग माझ्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीला मी कशी मदत करू शकतो, कारण तो सुद्धा एक माणूस आहे, मी सुद्धा एक माणूस आहे. माझ्या मित्राला मी कशी मदत करू शकतो, किंवा रस्त्याच्या कडेला असलेल्या प्राण्यांना सुद्धा, हॉटेल्स बंद आहे, घरी आपण तितकंच म्हणजे अन्न शिजवायला लागलो आहे की जे आपल्याला आवश्यक आहे, वाया जाता कामा नये, कारण परिस्थिती फार अतिशय वाईट आहे. मग उरलेलं अन्न आपण जे आधी कुत्र्या मांजरींना देत होतो, गाईला चारत होतो आपण, त्या सगळ्या गोष्टी बंद पडल्या. आता हे मूक जनावर हे कुठे जाईल? बघा, प्राणी मात्राविषयीची ही दया आपल्याला लोकांमध्ये दिसून आली. मूल्य आहे ती, मानवीय मूल्य आहेत, आणि ह्या मूल्यांची शिकवण आपल्याला तत्वज्ञानामधूनच मिळालेली आहे. या प्रकारे आपल्याला दिसेल की तत्वज्ञान हे मानवी जीवनासाठी अत्यधिक उपयोगी आहे. परंतु तत्वज्ञानाचं कार्य इथेच थांबलेलं नाही आहे. तत्वज्ञानाचं एक महत्त्वाचं कार्य मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो या ठिकाणी, आणि ते आहे भाषा विश्लेषणाचं. काय भाषा विश्लेषण म्हणजे काय? मित्रांनो, तुम्हाला येतं भाषा विश्लेषण काय आहे, तुम्हाला माहिती आहे, परंतु आपल्याला हे कळत नसतं की याला भाषा विश्लेषण म्हणतात. अनेकदा तुमचा मित्र तुमच्याकडे येत असेल, तुमची मैत्रीण तुमच्याकडे येत असेल, आणि तुमच्या आईला विचारते की हा किंवा ही कुठे आहे, तर तुमची आई म्हणते की कॉम्प्युटरवर बसलाय. आपण असं म्हणत असतो, किंवा कॉम्प्युटरवर बसलाय. खरंच आपण कॉम्प्युटरवर बसलेलो असतो काय? बोलण्याची ती एक पद्धत आहे, आणि त्या ठिकाणी आपण एक मिस्टेक, एक चूक, एक प्रमाद करीत असतो. आपण जे बोलतो ते किती व्यवस्थितपणे बोलू शकतो याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. आणि जर आपण तसं बोललो नाही तर अनेक वाद, अनेक समस्या निर्माण होतील. उदाहरणार्थ, माझ्या खिशात माझ्या मित्रासाठी 100ची नोट आहे असं मी म्हणतो, आणि मित्र आला की मी माझ्या खिशात हात घालून 100ची नोट काढून माझ्या मित्राला देऊ शकतो. त्याचप्रमाणे मी एक आणखी गोष्ट बोलतो की माझ्या मनात माझ्या मित्रासाठी प्रेम आहे. मग माझा मित्र आला तर मी माझ्या मनात हात घालून ते प्रेम काढून ते बशीमध्ये ठेवून
माझ्या मित्राला देऊ शकतो का? मग या ठिकाणी एक प्रॉब्लेम असा उपस्थित होऊ शकतो की प्रेम नावाची कुठली तरी गोष्ट असते आणि ती दिसत नाही. माइंड, मन नावाची एक गोष्ट असते, ती दिसत नाही आणि ती आपल्या मनामध्ये असते. म्हणजे अदृश्य असलेल्या गोष्टी सुद्धा अस्तित्वात असतात. फिलॉसॉफी ऑफ माइंड, मनाचे तत्वज्ञान, मनसदर्शन ज्याला आपण म्हणतो, त्यातील ही एक समस्या आहे की मन नावाची गोष्ट आहे का, प्रेम नावाची गोष्ट आहे काय, राग नावाची गोष्ट आहे काय, क्रोध नावाची गोष्ट आहे काय. या प्रकारे या भावना ज्या असतात यांचं खरोखरच अस्तित्व असते काय? आणि मग अस्तित्व असेल तर ते दिसायला पाहिजे, मग दिसत नाही आपल्याला, त्याचा इंद्रियानुभव येत नाही. मग अशा इंद्रियानुभव न येणाऱ्या, ज्यांचा आपल्याला अनुभव येत नाही, अशा वस्तू अस्तित्वात असतात असं आपण मान्य करायला लागतो. आपण अशा अस्तित्वात नसणाऱ्या वस्तूंना आपण मान्य करतो. आणि गिल्बर्ट राईल यांनी याचं उत्तर दिलेलं आहे, पकीचंनी पण दिलेलं आहे. तर भाषा जी असते, माझ्या खिशात माझ्या मित्रासाठी 100ची नोट आहे आणि माझ्या मनात माझ्या मित्रासाठी प्रेम आहे. दोन्ही वाक्य स्टाईलने, एक स्टाईल असते ना, एक आकार असतो, त्या आकार, व्याकरणीय आकार जो आहे या दोन्ही वाक्यांचा सारखा दिसतो, परंतु दोन्ही वाक्यांचं कार्य वेगवेगळं आहे. पहिल्या वाक्यात माझ्या खिशात माझ्या मित्रासाठी 100ची नोट आहे, या ठिकाणी मी मित्राला 100ची नोट काढून देऊ शकतो, परंतु माझ्या मनात असलेलं प्रेम काढून देऊ शकत नाही. खरं तर जेव्हा मी म्हणतो की माझ्या मनात माझ्या मित्रासाठी प्रेम आहे, तेव्हा मी हे सांगत असतो, हे वचन देत असतो, हे मान्य करीत असतो की माझ्या मित्रावर जर एखादा वाईट प्रसंग आला, रात्री कितीही वाजता, केव्हाही, तर मी धावून जाईल, मी त्याला मदत करेन, त्याला पाहिजे त्या गोष्टीचा पुरवठा करेन, त्याच्या दुःखामध्ये मी सहभागी होईल. ह्या सगळ्या गोष्टी म्हणताना आपण प्रेम आहे सांगतो. प्रेम म्हणजे काय? ह्याच सगळ्या गोष्टीनं आपण काय करतो, आपण आचरणाची हमी देत असतो की मी या प्रकारे वागेन. अनेक शब्द असे असतात की त्यांचा अर्थ आपल्याला माहिती नाही. माझं ज्यावरती काम आहे तर चांगले, गुड हा शब्द, त्याचा अर्थच आपल्याला माहिती नाही आहे, आपण त्याचा वापर कसा करतो हे आपल्याला माहिती पडत पाहिजे. कारण या शब्दाचा अर्थ जर आपण जाणून घेतला किंवा या शब्दाचा उपयोग आपण आपल्या दैनंदिन वार्तालापात कसं करतो हे जर आपण जाणून घेतलं, तर आपापसामध्ये असलेले जे वाद आहेत, ज्या असहमत्या आहेत, जे मतभेद आहेत, ते मतभेद आपण दूर करू शकतो. तत्वज्ञान आणखी एक महत्त्वाची गोष्ट साध्य करीत असते आणि ती म्हणजे अंधश्रद्धा दूर करण्यासाठी. तत्वज्ञानाचं मुख्य कार्य जर मला जे वाटतं ते हे आहे की तत्वज्ञान मनुष्याला विचार करायला शिकवत असते. आपण निष्पक्षपणे कसा विचार करू शकतो याचं आपल्याला शिक्षण, प्रशिक्षण तत्वज्ञान देत असते. आणि म्हणून तत्वज्ञान हे एक अतिशय महत्त्वाचं असं शास्त्र आहे. याप्रमाणे आपण बघतो तत्वज्ञान अनेक ठिकाणी, आपण ज्ञान कसं मिळवायचं, आपण विचार कसा करायचा, तर्कशुद्ध पद्धतीने आणि स्पष्ट असा विचार आपल्याला करता येईल हे आपल्याला तत्वज्ञान शिकवत असते. याबद्दल एक मजेशीर एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आणि तीही की ओशो, ज्यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल, त्यांनी एक फार महत्त्वाचा एक प्रश्न उपस्थित केला की मृत्यू म्हणजे काय. आपण सांगत असतो अनेकदा मृत्यू म्हणजे हे, मृत्यू म्हणजे ते, आणि आपल्याला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे मृत्यू म्हणजे काय. ते हे म्हणतात की आपण आपल्या जीवनामध्ये कधीच मृत्यूचा अनुभव आपल्याला मिळालेला नाही आहे, तर मग आपण मृत्यूबद्दल कसं बोलू शकतो. आपल्याला बोलायचं असेल तर आपण जीवनाबद्दल बोलू शकतो, मृत्यूबद्दल आपण बोलू नये. आजही तुम्ही असो की मी असो, मृत्यू म्हणजे काय हे आपण सांगू शकत नाही, कारण आपल्याला मृत्यू म्हणजे काय हे आपल्याला माहिती नाही. म्हणून ह्या सगळ्या शब्दांचं ॲनालिसिस
भाषा विश्लेषणाची जी पद्धती आहे जी 19व्या शतकाच्या शेवटी आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला तत्वज्ञानामध्ये उपलब्ध झाली, इंट्रोड्यूस झालेली आहे. ही अंधश्रद्धा दूर करण्याच्या उपयोगात सुद्धा आपण आणू शकतो. अस्तित्वात नसलेल्या गोष्टीबद्दल जेव्हा आपण बोलतो, आपण कशाविषयी तरी बोलत असतो. मग आपण आत्म्याविषयी बोलतो, मग आपण भूताविषयी बोलतो, मग आपण अशा अनेक गोष्टींविषयी, अस्तित्वात नसलेल्या गोष्टींविषयी बोलतो. आणि आपल्याला समजा विचारलं कोणी की कशाविषयी बोलता, मी म्हणालो की मी त्या पिंपळाच्या झाडावर असणाऱ्या भूताविषयी बोलतो. म्हणजे ज्याविषयी मी बोलतो ती वस्तू अस्तित्वात असल्याशिवाय मी त्या वस्तूबद्दल बोलू शकत नाही. म्हणजे ती वस्तू अस्तित्वात आहे असा आपला समज होईल. आणि मग त्या वस्तूचा अनुभव येत नाही तर ती वस्तू कुठेतरी कोणत्या तरी प्रकारे अस्तित्वात आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. मित्रांनो, रसेलनी अशा प्रकारच्या अस्तित्वात नसलेल्या वस्तूंविषयी जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण खरं तर त्या वस्तूंविषयी बोलतच नाही, त्या वस्तूंचं आपण अस्तित्व अमान्यच करायला पाहिजे. यासाठी वर्णनांची उपपत्ती जी रसेलनी दिलेली आहे त्यामध्ये भाषेचं विश्लेषण करून दाखवलेलं आहे. ते आपण या ठिकाणी सांगू शकणार नाही कारण ते फार दीर्घ आहे, पण आपण आपल्या शिक्षकांना विचारलं तर ते आपल्याला सांगतील. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की मी हे म्हणेन की तत्वज्ञान अक्षर आहे आणि बाकी सगळे विषय हे शब्द आहेत. अक्षर नसेल तर शब्दच तयार होणार नाही. तत्वज्ञान या सगळ्या विषयांचा एक पाया आहे, आधार आहे. आणि म्हणूनच तर एम.फिल करायचं असेल कुठल्याही विषयात, फिल म्हणजे फिलॉसॉफी आहे, त्या डिग्रीमध्येच फिलॉसॉफी आहे, PhD त्यामध्ये फिलॉसॉफी आहे. सो फिलॉसॉफी इज अ बेसिक सब्जेक्ट. आणि तुम्ही या इतक्या महत्त्वपूर्ण विषयाचे विद्यार्थी आहात याबद्दल मी तुमचा गौरव करतो आणि या ठिकाणी थांबतो. मी पुन्हा प्राध्यापिका वर्षा जगपे यांचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी आपल्या सगळ्यांशी बोलण्यासाठी मला एक संधी उपलब्ध करून दिली. त्याचप्रमाणे डॉक्टर मंजुश्री सरदेशपांडे मॅडम यांचेही मी आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी एक डायस आम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. खरोखरच म्हणजे हे सगळं आम्हाला कळत नाही की वेबिनार वगैरे कसं काय असतो, पण हे सगळं उपलब्ध करून दिला. मी त्यांना धन्यवाद देतो आणि मी थांबतो. धन्यवाद सर. आपल्या अमूल्य अशा विचारांनी आपण आमचे मार्गदर्शन केले त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. यानंतर मी आमच्या प्राचार्या डॉक्टर तनुजा नाफडे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय भाषण करावे. नमस्कार. आजचा हा कार्यक्रमात आमंत्रित डॉक्टर सुरेंद्र गायधने सर आणि तत्वज्ञान विभाग प्रमुख नागपूर युनिव्हर्सिटी आणि सर्व महाविद्यालयांचे तत्वज्ञानाचे प्राध्यापक वृंद सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि अतिशय आयुष्यात हा महत्त्वाचा आणि कठीण विषय आहे. कठीण असं सगळे समजतात, पण ॲक्च्युली मला असं वाटतं की तत्वज्ञान हे आयुष्यात जाणून घेणं हे फार गरजेचं असतं. खरं तर डॉक्टर सुरेंद्र गायधने सरांनी अगदी व्यवस्थित इन डिटेल सगळं सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे मी ह्या विषयाची नसल्यामुळे मी याच्यावर अजून काय बोलणार. पण तरीही मला जरी असं वाटतं की हा विषय माणसाला दिशा दाखवण्यासाठी आणि इवन रोजमर्राच्या जीवनामध्ये तत्व हे आवश्यक असतं. लॉजिक
हे नुसतं त्या तत्वज्ञानात नाही आहे, त्याच्यात बऱ्याचशा त्याच्या ब्रांचेस आहे आणि ते सगळं मिळून तत्वज्ञान आहे. जे तत्व आणि ज्ञान ह्या दोन शब्दांच्या संयोगाने तत्वज्ञान हा विषय आलेला आहे. आणि भारतातही हा विषय आहे आणि पाश्चात्यामध्ये याची जास्तीत जास्त वाढ झालेली आहे. पण लॉजिक हे फार महत्त्वाचं असतं आयुष्यामध्ये. आपण कुठलीही गोष्ट करताना विशेषतः विद्यार्थ्यांची जडणघडण जेव्हा होत असते तेव्हा त्यांनी कुठलीही गोष्ट करताना त्याचं लॉजिक काय आहे, तर्क काय आहे, म्हणजे त्यांनी तर्काने हा विचार केला पाहिजे की मी करतोय ते योग्य आहे की नाही. किंवा नीतिशास्त्र म्हणजे त्याच्या वागण्यामध्ये त्या गोष्टी जर ह्या सगळ्या नीतिशास्त्र म्हणजे हा विषय जर त्यांनी आपल्याला महाविद्यालयामध्ये जितकेही विषय असतात त्याचा कुठे ना कुठे आयुष्यात सुद्धा फायदा होत असतो. त्याच्यामुळे ह्या प्रत्येक विषयाची जर तुम्ही विषय तो घेतलेला आहे तर त्या विषयाला धरून तुम्ही व्यवस्थित त्याचा प्राध्यापकांकडनं अभ्यास केला पाहिजे आणि त्याचं मनन चिंतन केलं पाहिजे की हा पुढे माझ्या आयुष्यामध्ये कसा त्याचा फायदा होईल. तर पुढे त्याला तुम्हाला आयुष्यामध्ये काहीतरी पुढे जाण्यासाठी किंवा काही आपल्या सक्सेस मिळवण्यासाठी या सगळ्या विषयांचा खूप फायदा होत असतो. तर्क आयुष्यात खूप आवश्यक आहे. नीतिशास्त्र जे या विषयामध्ये मध्ये येतं ते जे तुमची दिशा चांगली ठेवण्यासाठी भारताला चांगला नागरिक, कारण तुम्ही देशाचं भविष्य आहे. आजचा विद्यार्थी हा देशाचं भविष्य, उद्याचं भविष्य आहे. तो उज्ज्वल भविष्य भारताचं राहण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास तुम्ही जाणीवपूर्वक केला पाहिजे. आणि मोठ्या मोठ्या लोकांचं जे काही इंटरनेटवरती आहे तर त्यांनी काय काय म्हटलेलं आहे, याविषयी काय बोलले आहे ते सगळं जाणीवपूर्वक तुम्ही त्याचं मनन चिंतन केलं पाहिजे. आणि नुसता विषय आपण एखादा विषय तुम्ही सिलेक्ट करता तर ते नुसतं तुम्हाला पास होण्यापुरतं नसून तो आयुष्यामध्ये तुम्हाला पुढे नेण्यासाठी असतो, याचा विचार तुम्ही नक्की केला पाहिजे. हे मला सांगावंसं वाटतं. विषयाबद्दल मी जास्त बोलण्याचा मला अधिकार नाही आहे, पण हे सगळे दिग्गज लोकांनी हा विषय तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलाच आहे. पण मी अतिशय आभारी आहे की डॉक्टर सुरेंद्र गायधनी यांनी योग्य मार्गदर्शन केलं आणि आमच्या डॉक्टर वर्षा जपे यांचं मी अभिनंदन करते आणि बाकी सगळ्यांचंही अभिनंदन करते ज्यांनी या कार्यक्रमाला यशस्वी बनवण्यासाठी परिश्रम घेतले. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आजच्या या वेबिनारसाठी अनेक प्राध्यापकांचे हातभार लागलेले आहेत. त्यांच्या ऋणात राहणे मी पसंत करेन. प्रथमतः मी डॉक्टर गायधने सरांची मनपूर्वक आभारी आहे की ज्यांनी आपल्याला उद्बोधन केले. तसेच डॉक्टर वालुंद्रे सर, डॉक्टर राजेसाहेब माराडकर सर, डॉक्टर अतुल महाजन सर, डॉक्टर नरेंद्र रघटाटे सर, प्राध्यापक निखिल पाखोडे सर, प्राध्यापक पुष्पा देवतळे मॅडम यांची मी विशेषतः आभारी आहे की ज्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना या वेबिनारसाठी जोडले आहे. तसेच डॉक्टर मंजुश्री सरदेशपांडे मॅडम यांचेही मी आभार मानते. त्यास मला सतत कार्यक्रम घेण्यासाठी प्रोत्साहित करत असतात. त्याचबरोबर तो उपक्रम उत्तम कसा होईल याचे मार्गदर्शन तर करतातच, पण त्याचबरोबर स्वतःही त्या कार्यक्रमाचा भाग बनतात. तसेच मी आपल्या प्राचार्या डॉक्टर तनुजा नाफडे मॅडम यांचीही आभारी आहे. त्यांनी आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला व मार्गदर्शन केले. सर्व प्राध्यापक वृंदांचे आभार. कार्यक्रम हा विद्यार्थ्यांशिवाय अशक्य आहे. त्यामुळे महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांचे मी आभार मानते आणि येथे कार्यक्रम संपला असे जाहीर करते. धन्यवाद. एंड केलं. एंड मीटिंग फॉर ऑल.